प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, भारतामध्ये काही निवडक स्थान आहेत की ज्या स्थानांवर करोडो भारतीयांच्या माना आदराने झुकतात, नमन करतात. बोध गया, चैत्यभूमी यासारख्या महामंगल पवित्र स्थानांपैकी दीक्षाभूमी एक महामंगल स्थान आहे की ज्या स्थानांवरती करोडो भारतीयांच्या माना आदरानं झुकतात. आज जर आपण दीक्षाभूमीकडे पाहिलं तर मित्रांनो, ही दीक्षाभूमी आहे की दशाभूमी आहे असं खेदानं म्हणावंसं वाटतंय. ज्या महामंगल पवित्र दीक्षाभूमीवरून तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा, ज्या महामंगल दीक्षाभूमीवरून विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याच दीक्षाभूमीवर आज भांडणाचा आखाडा तयार झालाय, विवाद तयार झालाय. याला कारण तिथली दीक्षाभूमी स्मारक समिती असं नागपूरमधील जनतेचं म्हणणं आहे. नागपूरची जनता या दीक्षाभूमी स्मारक समितीवरती प्रचंड चिडलेली आहे. मित्रांनो, काल परवा राजेंद्र गवई, तेच राजेंद्र गवई आहे जे रासू गवई यांचे सुपुत्र आहेत. रासू गवई यांचे सुपुत्र राजेंद्र गवई यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जी भाषा वापरलेली आहे, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या संदर्भात, ती अशोभनीय भाषा आहे. त्यांनी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे. आणि ते आरोप करत असताना ते आम्हाला कोणत्या पैशाचा हिशोब देत नाही, त्यांच्या कामामध्ये अनियमितता आहे, पारदर्शकता नाही, असे विविध गंभीर आरोप त्यांनी केले. आणि म्हणून आम्ही त्यांना अध्यक्ष पदावरून हटवतो असं ते एकीकडे म्हणतात. आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये ते दुसरीकडे असं म्हणतात की विलास गजघाटे यांना जर भदंत नागार्जुन सुरई ससाई यांनी सचिव म्हणून मान्यता दिली तर मात्र आम्ही भदंत नागार्जुन सुरई ससाई यांना अध्यक्ष पदावरती ठेवू. खरं काय? जर भदंत यांनी भ्रष्टाचार केलाय, ते पैशाचा व्यवहार समितीला देत नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्यानुसार जर तुम्ही त्यांना अध्यक्ष पदावरून हटवताय, तर दुसरीकडे मात्र विलास गजघाटेला जर सचिव पदावर राहण्याची अनुमती भदंत यांनी दिली तर मात्र आम्ही भदंत यांना अध्यक्ष म्हणून मान्य करू. खरं काय? किती हा खोटारडेपणा! मुळात राजेंद्र गवई हे ट्रस्टीमध्ये आहेत का? जी दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्याच्यामध्ये राजेंद्र गवई आहेत का? तर भदंत नागार्जुन सुरई ससाई यांनी अलीकडे काहीतरी पोलीस स्टेशनला त्यांच्याबद्दलची एक तक्रार केलेली आहे की ते बोगस आहे. त्यांची कोणत्याही प्रकारे ट्रस्टीमध्ये त्यांना घेण्यात आलेलं नाही असं भंतीजींच्या मतानुसार. आणि एकीकडं राजेंद्र गवई म्हणतात की मी समितीचा सचिव या नात्याने ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. बरं, राजेंद्र गवई या समितीमध्ये का? ठीक आहे, असतील ते समितीमध्ये, मान्य करू आपण. परंतु ते या समितीमध्ये का? यांचे वडील रासू गवई या समितीमध्ये होते अगोदर, जेव्हा ते जिवंत होते तेव्हा ते समितीमध्ये होते. आता रासू गवई यांच्या नंतर त्यांचा मुलगा समितीमध्ये. घराणेशाही आहे. दीक्षाभूमी म्हणजे काही घराणेशाही आहे? तुमची घराणेशाही तुमच्या घरात राजकारणात येऊन तुम्ही आंबेडकरी चळवळीची वाट लावली. आता धम्म कार्यामध्ये ढवळाढवळ करून तुम्ही आमच्या दीक्षाभूमीची वाट लावू नका. मित्रांनो, या विलास गजघाटे यांना जे काही अध्यक्षपद देण्यात आलं भदंत सुरई ससाई यांना हटवून, यावरती जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे. जनतेचं म्हणणं आहे भदंत सुरई ससाई यांना पदावरून हटवल्याच्या नंतर तिथे मोहन भागवतला तरी अध्यक्ष करायचं होतं. तुमचा अजेंडा सफल झाला असता, तुमचं स्वप्न पूर्ण झालं असतं. जर मोहन भागवतला तुम्ही अध्यक्ष केलं असतं
तर दीक्षाभूमीवरती संघाचा कब्जा अधिकृत पद्धतीने झाला असता आणि ते स्वप्न तुम्ही जर पाहताय तर ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं असतं असं जनतेचं मत आहे. जनता चिडलेली आहे. मित्रांनो, भदंत सुरई ससाई यांच्या गटात आणि राजेंद्र गवई यांच्या गटात जो काही वाद आहे तो खरं म्हणजे चीड आणणारा वाद आहे. यांना अधिकार दिलाय कोणी? दीक्षाभूमीच्या कामकाजामध्ये ढवळढवळ करण्याचा अधिकार राजेंद्र गवईला दिला कोणी? कोण आहे राजेंद्र गवई? कोणत्या अधिकारानं हा माणूस त्याच्यामध्ये ढवळढवळ करत राहतो? मित्रांनो, काही वर्षांपूर्वी याच दीक्षाभूमीवरील भिक्खू निवास केंद्रातून डॉक्टर भदंत आनंद कौसाल्यायन यांना अक्षरशः धक्के मारून बाहेर काढण्यात आलेलं होतं. ज्या वेळेला या भिक्खू निवासाचे प्रमुख म्हणून भदंत आनंद कौसाल्यायन होते त्यावेळेला ते भिक्खू निवास आणि आताच्या भिक्खू निवासाची अवस्था पहा. आताच्या भिक्खू निवासाकडे पाहिल्याच्या नंतर हे धम्म केंद्र आहे का अशीच आपल्याला शंका येईल. आज दयनीय अवस्था त्या भिक्खू निवासांची झालेली आहे. बाजूला ड्रॅगन पॅलेस आहे. ते ड्रॅगन पॅलेस पहा, कामठी मधलं एक हाती कारभार आहे. तिथे ऍडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या हातामध्ये तो कारभार आहे. ते ड्रॅगन पॅलेस आणि आमचं दीक्षाभूमी जे करोडो भारतीयांचे आदरस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, त्या दीक्षाभूमीची अवस्था पहा. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी जनतेच्या भावना डॉक्टर राजेंद्र गवईंपर्यंत पोहोचवत आहे. गवई, तुमच्या भांडणात आम्हाला इंटरेस्ट नाही, जनता म्हणते. आंबेडकरी जनता म्हणते, बौद्ध अनुयायी म्हणतात, आम्हाला तुमच्या भांडण्यात काही मात्र इंटरेस्ट नाहीये आणि तुमची आम्हाला गरजही नाहीये. सन्मानानं बाहेर चालते व्हा, तुमची आम्हाला गरज नाही. तुम्हाला भंतेजी अध्यक्ष पदावर नकोय ना? ठीक आहे, तुम्ही आम्हाला कोणत्याही पदावर नकोय. मग ही दीक्षाभूमी द्यायची कोणाच्या ताब्यात? तर जनतेचं म्हणणं आहे, दीक्षाभूमी जर मनोविकृतांच्या ताब्यातून बाहेर काढायची असेल, नफरतखोरांच्या कब्जात जर जाऊ द्यायची नसेल, विषमतावाद्यांच्या कब्जात जर दीक्षाभूमी जाऊ द्यायची नसेल, संघोट्यांच्या कब्जात जर दीक्षाभूमी जाऊ द्यायची नसेल, तर ही दीक्षाभूमी आंबेडकर घराण्याच्या ताब्यात द्या. आंबेडकर घराण्याच्या ताब्यात जर दीक्षाभूमी राहिली तर ती सुरक्षित राहील. चैत्यभूमीचं उदाहरण घ्या. आज चैत्यभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात आहे. भारतीय बौद्ध महासभा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेली आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर त्या भारतीय बौद्ध महासभेच्या प्रमुख. आज त्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात चैत्यभूमी आहे आणि म्हणून चैत्यभूमी सुरक्षित आहे. जर ह्या चैत्यभूमीमध्ये दीक्षाभूमी सारखे दलाल राहिले असते कमिटीवर तर आज त्या चैत्यभूमीची वाट लागली असते. परंतु आमचा कुशल कर्म की ती चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या ताब्यात आहे. तसं हे दीक्षाभूमी सुद्धा आंबेडकर घराण्याच्या ताब्यात राहिलं पाहिजे. आंबेडकर घराण्याच्या हातात ती दीक्षाभूमी गेली पाहिजे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेबांनी स्थापित केली होती त्याच्यामध्ये काही उपरे आले. आजच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची अवस्था काय? बरं झालं आनंदराज आंबेडकरांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटी थोडी का होईना सुरक्षित आहे. अन्यथा ती संघाच्या ताब्यात गेली असते, नफरतखोरांच्या ताब्यात ती गेली असते. आणि म्हणून दीक्षाभूमी वाचविण्यासाठी आंबेडकर घराण्याच्या ताब्यात द्या. मित्रांनो, दीक्षाभूमीसाठी आपण कृषी विभागाची, आरोग्य विभागाची काही जमीन मागितली. दीक्षाभूमीवरती धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल, बौद्ध पौर्णिमा असेल किंवा बाबासाहेबांची जयंती असेल, या वेळेला लाखो जनता एकवटते. माणसांना राहायला बसायला जागा मिळत नाही म्हणून आपण बाजूला असणाऱ्या कृषी विभागाची, आरोग्य विभागाची जमीन मागितली. परंतु ती जमीन अजूनपर्यंत दीक्षाभूमीला देण्यात आलेली नाही. परंतु याच नागपूरमध्ये समाज भवन तोडून तिथे
नितीन गडकरीच्या आईच्या नावानं दवाखाना मात्र उभारण्यात आला. एका केंद्रीय मंत्र्याला ताबडतोब ती जमीन मिळते आणि आमच्या दीक्षाभूमीला मात्र आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा, करोडो जनता मागणी करून सुद्धा जमीन आमच्या ताब्यात येत नाही. यासाठी समिती ही समर्थवान पाहिजे, ताकदवान पाहिजे, लाचार नसली पाहिजे, कोणाकडे गुलामी करणारी नसली पाहिजे. आणि आताची समिती, मी म्हणणार नाही ती गुलाम आहे म्हणून कोणाची, परंतु आंबेडकर घराण्याच्या ताब्यात ती असायला पाहिजे. तरच या दीक्षाभूमीचा विकास सर्वांगीण पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी राजेंद्र गवई यांच्यापर्यंत आंबेडकरी जनतेच्या, बौद्ध अनुयायांच्या भावभावना पोहोचवलेल्या आहे. जनतेच्या मताचा आदर करून राजेंद्र गवई यांनी ताबडतोब समितीमध्ये ढवळाढवळ करणं बंद करावं. या समितीमधून त्यांनी चालतं व्हावं आणि ती समिती पूर्णच्या पूर्ण बरखास्त करून, फक्त अध्यक्ष का बरखास्त करताय, पूर्ण समिती तुम्ही बरखास्त करून टाका आणि आंबेडकर घराण्याच्या ताब्यात ही दीक्षाभूमी द्या. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.